अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। असं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार। मंगळवार आणि बुधवार केंद्रीय पथकात येईल। यावेळेस राज्यातील अतिवृष्टी संदर्भातील भागाची आणि संपूर्ण माहिती घेणार असल्याची माहिती। जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाहीये। जळगावच्या पाचोरा या ठिकाणी मेळाव्यामध्ये शिंदेचे आमदार किशोर पाटील यांची भाजपवर आगपाखड, तर सेनेच्या 5ही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा अध्यक्ष बसेल। किशोर पाटलांचं भाजपला आव्हान। सत्तेच्या मोर्चात ठाकरे बंधूंची दुबार, मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या, राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। आवाज मुंबईकरांचा संकल्प, भाजपचा मोहिमेचं आयोजन। अमित साटम यांचा मुंबईकरांसोबत संवाद। कुणीही एकत्र आलं तरी त्याला महत्त्व नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया। प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। भाजपच्या मुख मोर्चाला परवानगी होती का? एकट्या मनसे आणि मवियावर गुन्हा दाखल का झाला? संदीप देशपांडेंचा सवाल। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात असल्याचा दावा सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आलेला आहे। 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक। आशिष शेलार पवारांशी युतीत निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध होणार। अजित पवार अध्यक्ष तर मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार। सूत्रांची माहिती, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मोहोळांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये बच्चू कडूंची आज दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद होणार। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबमधील घुमांच्या दौऱ्यावर। शिंदेंना बाबा नामदेव सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार। शिंदेंच्या हस्ते भाषा भवन आणि महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन होणार। एकनाथ शिंदे संत नामदेवांच्या 755व्या प्रकाशोत्सवाच्या सोहळ्यालाही हजर राहणार। ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग। देवगिरीसह अनेक बंगल्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवातच नाही। कंत्राटदारांची 150 कोटी रुपयांची बिलं थकीत। थकीत बिलांमुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामावर परिणाम होणार। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचं टार्गेट। भाजप आमदार मनोज घोरपडेंचं वक्तव्य, तर हवं तसं न करता आल्यामुळे काहींची चिडचिड होणं स्वाभाविक आहे। नाव न घेता शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंवर टीका। नाशिकमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उदय सांगळे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। उदय सांगळे यांनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक। धाराशिवच्या उमरग्यामध्ये भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। जिल्हा उपाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरती ठराविकच फोटो। ठराविक फोटोज लावल्यानं गटबाजीची चर्चा, तर जिल्ह्यामध्ये भाजपच्या नवीन विरुद्ध जुने हा संघर्ष कायम असल्याच्या चर्चा। जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। मुंबईतील पवईच्या रोहित आर्या केस प्रकरणामध्ये पोलिसांकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। 3 महिन्यांपूर्वी रोहित आर्याने संपूर्ण कट रचल्याची माहिती। दरम्यान संपूर्ण घटनेवरती रोहित आर्याच्या कुटुंबियांचं अद्यापही मौन। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या एपीआय वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला। रोहित आर्यावरती गोळी झाडण्याचे आदेश नव्हते। गोळी झाडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं गोळीबार केल्याची एपीआय अमोल वाघमारे यांची गुन्हे शाखेकडे माहिती। मनोज जरांगे महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। जरांगे पाटलांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून संवाद। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनाही जरांगेंचा फोन। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात संवाद साधला। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा रत्नागिरीच्या काँग्रेसकडून निषेध व्यक्त। प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी। चिपळूणमधील प्रांत कार्यालयामध्ये देण्यात आलं निवेदन। नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरिबांना घरे हेच ध्येय। यासाठी 2000 बचत गटांना 1 लाखांचे खेळते भांडवल देणार। बावनकुळेंचं वक्तव्य, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश।
नागपुरात 30 नोव्हेंबरला ओबीसी विद्यार्थ्यांचं संमेलन सकल ओबीसी मोर्चातर्फे सुरेश भट सभागृहामध्ये संमेलनाचं आयोजन. संमेलनाला 3000 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती. नागपूर पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या पक्षातील 70% नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तसेच निष्क्रिय नगरसेवकांना पक्ष मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये प्रशासनाकडून ईव्हीएमची तपासणी. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपासणी. चिपळूण आणि रत्नागिरी नगर परिषदेवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा. प्राथमिक बैठकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. जिल्ह्यातील शहरांची सत्ता केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आग्रही. साताऱ्याच्या पाटणमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचं निवेदनही देण्यात आलं. सिकंदर शेख प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलिसांकडून देखील तपास केला जाणार. सिकंदर शेखच्या कोल्हापुरातील जवळच्या मित्रांची चौकशी केली जाणार. सिकंदरनं कोल्हापुरात काही शस्त्र विकली का याचा तपास होणार. शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं शेतामध्ये पाणी. कापसासह इतर पिकंही पाण्याखाली. सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव, शंकरपूर आणि काकटे पिंपळ गावात पिकांचं मोठं नुकसान. सोलापुरात बनावट खत विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. कृषी भरारी पथकाची मोठी कारवाई. कारवाईमध्ये बनावट खताचा साठाही जप्त. जालन्यातील लाचखोर मनपा आयुक्त संतोष खांडेकराच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणी होणार. कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी खांडेकरला अटक. तर न्यायालयाकडून खांडेकरला जामीन मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष. धाराशिव जिल्ह्यामध्ये 80% पेक्षा जास्त असलेले 113 दिव्यांग 1 वर्षांपासून अनुदानापासून वंचित. दिव्यांगांना राज्य शासनाकडून मिळतात महिन्याला 1,500 रुपये. डिसेंबर 2024 मध्ये महाडीबीटी सुरू झाल्यानं दिव्यांग बांधव हे अजूनही अनुदानापासून वंचित. परभणीतील गंगाखेडच्या गौंड गावातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा. योजनेचे पैसे न मिळाल्यानं घरकुल अपूर्ण. ग्रामस्थांमध्ये नाराजी. शासनानं तात्काळ निधी उपलब्ध करून हप्ते वितरण करण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी विविध संघटनांकडून एसआयटीची चौकशी मागणी. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराचा प्रेयसीवरती चॉपर हल्ला. चॉपर हल्ल्यामध्ये 18 वर्षीय तरुणी गंभीर जखमी. तरुणीवरती हिंजवडीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. वाशिमच्या शिरपूरमध्ये 4 ते 5 जणांच्या टोळक्याचा तरुणावरती जीवघेणा चाकू हल्ला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली घटना. विशाल देशमुख असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव. हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट. इस्रांनी कबूल करून घेतलं. इचलकरंजीतील अभिनंदन कोल्हापुरेच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी पंकज चव्हाणला पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेलं. अभिनंदन कोल्हापुरेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. बुलढाण्यात हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावरती एएसपी पथकाची धाड. शेगावात टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल 62 लाखांचा मुद्देमाल जप्त. हॉटेल मालकासह 61 जुगारांवर गुन्हे. राजकीय व्यक्तींचाही समावेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंढरपुरात धुंडा महाराज देगलूरकर या मठाला भेट. कार्तिकी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे यांनी मठाला भेट दिली. एकनाथ शिंदेंकडून संत पूजनही करण्यात आलं. आष्टीच्या हातोलातील राजे धर्माजी गडाचे महंत रोहितदास शास्त्रींनी आमदार सुरेश धस यांचे आभार मानले. राजे धर्माजी गडासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं मानलेत आभार. यावेळेस महंतांकडून सुरेश धस यांना भगवत गीताही भेट देण्यात आल्याची माहिती. तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक हॉलचं पाडकाम करण्यासंदर्भात पुरातत्व विभागाचं मंदिर संस्थानला पत्र. भाविकांची पर्यायी व्यवस्था करूनच अभिषेक हॉलचं पाडकाम करा. पुजाऱ्यांची मागणी. 3 मजली अभिषेक हॉलचं काम 40 वर्षांपूर्वी झाल्याची माहिती. वाशीममधील समृद्धी महामार्गावरील मालेगाव टोल प्लाझाचा परिसर 8 दिवसांपासून अंधारात. महावितरणकडून वीज पुरवठा होत नसल्यानं 8 दिवसांपासून टोल प्लाझा परिसरातील वीज गायब. रत्नागिरीतील गुहागर आणि लाडघर समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता. पहिल्या टप्प्यातील समुद्रकिनाऱ्यांचं सुरक्षा ऑडिट सुरू. कार्तिकी एकादशी निमित्त पाटणमधील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी बांधकामाच्या विटेवरती साकारली विठुरायाची प्रतिमा. अॅक्रेलिक रंगांचा वापर करून विटेवर साकारलेली विठुरायाची प्रतिमा सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरतेय.
नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पहाटे केक कापून वाढदिवस साजरा. अफगाणी सफरचंद आता इराणमधून समुद्रामार्गे भारतात दाखल. यंदा 10 किलो अफगाणी सफरचंदाला 900 ते 1000 रुपयांचा दर, तर किरकोळ बाजारामध्ये 160 ते 320 रुपये प्रति किलो दर असल्याची माहिती. लाल गर्द वॅक्स विरहित सफरचंदांना पुणेकरांची पसंती. 10वी 12वीच्या 17 नंबरच्या अर्जासाठी मुदतवाढ. विद्यार्थ्यांना अति विलंब शुल्कासह 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार. पुण्याच्या भोरमध्ये आवळा नवमी उत्साहात साजरी. आवळ्याच्या वृक्षाचं पूजन करत दिवे लावून गोड नैवेद्य तसेच वृक्षाच्या छायेमध्ये अन्नदान करून नवमी साजरी. राज्यात अद्यापही 1 कोटी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवल्या नसल्याचं समोर. HSRP नंबर प्लेटसाठी 68.24 लाख चालकांचा प्रतिसाद. पुढील महिनाभरात उरलेल्या वाहनांना नंबर प्लेट बसवावी लागणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून